नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश माने आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता नेमकं डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे आपण पाहूया. समजा एक मुलगी आहे रीटा नावाची आणि ती जॉनला म्हणते, आय एम गोइंग टू द मार्केट. आता हे जे वाक्य आहे हे ऐकलं रियांशने. आता रियांशला कोणीतरी विचारलं की रिया काय म्हणाली, तर रियांश आपल्याला हेच वाक्य दोन प्रकारे सांगू शकतो. एक म्हणजे जसं रीता म्हणाली आहे तसंच सांगणे, आणि दुसरं म्हणजे त्या वाक्यामध्ये बदल करून सांगणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, रीता सेड टू जॉन, आय एम गोइंग टू द मार्केट. या वाक्यामध्ये रियांशने रीता जॉनला जे काही म्हणाले आहे ते आहे तसं सांगितले, त्या वाक्यामध्ये अजिबात बदल केलेला नाहीये. मग या वाक्याला आपण म्हणणार डायरेक्ट स्पीचचं वाक्य. आणि जर रियांशने त्या वाक्यामध्ये काही बदल केले आणि वेगळ्या प्रकारे ते वाक्य सांगितलं त्याला आपण म्हणणार इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की जर बोलणाऱ्याचं वाक्य आहे तसं सांगितलं की ते डायरेक्ट स्पीच, आणि त्यामध्ये जर आपण काही बदल केले तर त्याला आपण म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. आता या वाक्याचे दोन भाग होतात. एक रीता सेड टू जॉन हा पहिला भाग, आणि दुसरा जो म्हणजे डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये लिहिलेला आहे, आय एम गोइंग टू द स्टोअर, हा दुसरा भाग. याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये सेड या शब्दातून आपल्याला कळतंय की कोण बोलतंय आणि कोणाशी बोलतंय. तर हे जे क्रियापद आहे त्याला म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. त्याला म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचा हा पहिला पार्ट. जॉन इज अन ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग व्हर्ब. आता तो रीटा कोणाशी बोलली किंवा कोणाला ते वाक्य सांगितलं तर जॉनला सांगितलं, म्हणजे जॉन हा ऑब्जेक्ट आहे सेड या रिपोर्टिंग व्हर्बचा. दुसरा जो भाग आहे तो आहे आय एम गोइंग टू द स्टोअर. हे डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये लिहिलेलं आहे आणि हे एका व्यक्तीचं वाक्य आहे. जर एखाद्या व्यक्तीचं वाक्य आपण सांगत असतो किंवा सांगितलं जातं त्यावेळी आपण ते वाक्य डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये लिहितो, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. मग हे जे वाक्य आहे हे आहे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य, किंवा त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो. इट इज युजली रिटन इन डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे असे वाक्याचे दोन भाग होतात. एक आहे रिपोर्टिंग व्हर्बचा भाग आणि दुसरा आहे रिपोर्टेड स्पीचचा भाग. आता मग डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आपल्याला काय काय बदल करावे लागतात ते पाहूया. पहिलं, रीटा टोल्ड जॉन दॅट शी वॉज गोइंग टू द मार्केट. आता यामध्ये पहिला जो बदल झालाय तो आहे रिपोर्टिंग व्हर्बचा. जसं आपण मगाशी पाहिलं होतं की सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि कोणाला सांगितलं ते लिहिलेलं आहे. म्हणजे जर सेड टू असेल तर त्याच्याऐवजी आपण इनडायरेक्ट स्पीच करताना टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचे. म्हणजे सगळ्यात पहिला जो बदल होतो तो होतो रिपोर्टिंग व्हर्बचा बदल. दुसरं, कोमा इज डिलीटेड अँड कंजक्शन इज यूज्ड. म्हणजे त्या वाक्यातला कोमा डिलीट होतो आणि त्याच्याऐवजी आपण कंजंक्शन वापरतो. यामध्ये कंजंक्शन वापरले दॅट हे कंजंक्शन वापरले. तिसरा बदल होतो प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. सर्वनामामध्ये जे काही सर्वनाम असेल, फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सन असेल, त्या पर्सनमध्ये बदल होतो. आपल्याला तो बदल करताना त्या प्रोनाऊनचं पर्सन पाहावं लागतं, जेंडर पाहावं लागतं, ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते पाहावं लागतं आणि त्याची केस पाहावी लागते. त्याप्रमाणे प्रोनाऊनमध्ये बदल होतो. नंतर टेन्सेस ऑफ रिपोर्टेड स्पीच. म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचचं जे काही वाक्य आहे त्याचा जर जो टेन्स आहे तो टेन्स काय होतो बदलला जातो. म्हणजे एक स्टेप
माग आपल्याला त्या वाक्याचा टेन्स बदलावा लागतो. डबल इन्व्हर्टेड कोमाज आर डिलीटेड. आणि मग इनडायरेक्ट स्पीच करताना जे काही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण ते वाक्य लिहितो त्यामध्ये बदल केल्यामुळे, कारण ते वाक्य दुसरा एक व्यक्ती सांगतोय, त्यामध्ये काहीतरी वेळ गेलेला आहे, टाइम लॅप्स झालेला आहे, म्हणून आपल्याला त्याचा एकतर काळ बदलावा लागतो आणि ते वाक्य आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर काढून आपल्याला ते लिहावं लागतं. आणि मग हे जे बदल करून आपण जे नवीन वाक्य तयार करतो त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. आता टेन्समध्ये कशा प्रकारे बदल होतात, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक स्टेप मागं जावं लागतं, 1 स्टेप बॅक. म्हणजे सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्यूअस असेल तर पास्ट कंटिन्यूअस, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, सिंपल पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला करावं लागतं. पास्ट कंटिन्यूअस असेल तर त्याच्या मागची स्टेप म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस ऑलरेडी असेल तर तेच ठेवायचं. सिंपल फ्युचर टेन्स असेल तर वुडचा वापर करायचा. डोंट डझंट असेल तर डिडंट वापरायचं, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स करायचा. डिडंट असेल तर हॅडंट पास्ट परफेक्ट करायचा. मे माइट असेल तर माइटचा वापर करायचा. कॅन कुड असेल तर कुडचा वापर करायचा. मस्ट असेल तर त्याचं हॅड टू मध्ये वाक्य बनवायचं. यूज टू असेल तर यूज टू किंवा वुडचा वापर करायचा आहे. डेअर असेल तर डेअर्ड हे व्हर्ब वापरायचे. आणि ऑट टू राईट किंवा ऑट टू असेल तर ऑट टू हॅव आणि पास्ट पार्टिसिपलचं व्हर्ब वापरायचे. आणि याला अपवाद पण आहेत. जर समजा दिलेलं वाक्य असेल, जे स्टेटमेंट असेल, हे जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणजे वैश्विक सत्य, असं सत्य की आपण जगातल्या कोणत्याही ठिकाणी गेलो किंवा कोणत्याही वेळी गेलो तर ते वाक्य खोटं ठरत नाही, अशा वाक्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो. हॅबिच्युअल ॲक्शन असेल किंवा इफ द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन द प्रेझेंट ऑर फ्युचर टेन्स. रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमधलं जे वाक्य आहे किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे त्याचा टेन्स बदलत नाही, हा त्याला अपवाद आहे. आता असं का करायचं, कारण युनिव्हर्सल ट्रूथ आपण कधीही सांगितलं तर ते सत्यच असतं. हॅबिच्युअल ॲक्शन असेल म्हणजे जर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर आपल्याला त्याचा टेन्स तसाच ठेवावा लागतो. आता प्रोनाऊनमध्ये कसा चेंज होतो, प्रोनाउन्स आर चेंज्ड ॲज पर जेंडर, केस, नंबर अँड पर्सन. याच्याप्रमाणे आपल्याला प्रोनाऊन बदलावं लागतं. थर्ड पर्सन प्रोनाऊन डू नॉट गेट चेंज. थर्ड पर्सन म्हणजे कोणतं, तर ही, शी, इट ऑर दे, हे थर्ड पर्सन प्रोनाउन्स आहेत. आणि यांच्यापैकी जर एखादं आलं असेल तर ते आहे तसं ठेवायचं. आता मग आपण कोमा डिलीट करून त्याच्याऐवजी कंजंक्शन वापरतो. तर ते कसे वापरतात, तर वाक्याचा प्रकार कोणता आहे किंवा रिपोर्टेड स्पीचमधलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्याप्रमाणे कंजंक्शन्स वापरले जातात. जर ॲझर्टिव्ह सेंटेन्स असेल तर दॅट वापरतात. इंट्रोगेटिव्ह असेल आणि त्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. WH क्वेश्चन असेल तर WH वर्ड जो काही वापरलेला असतो त्या वाक्यामध्ये तोच आपण कंजंक्शनमधून वापरायचा आहे. येस नो टाईप क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर वापरायचे. इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल आणि जर ते पॉझिटिव्ह असेल तर टूचा वापर करायचा आहे. टू म्हणजेच काय, टू इन्फिनिटिव्ह किंवा टू व्हर्ब हे आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरायचे. आणि निगेटिव्ह वाक्य असेल तर नॉट टू वापरायचे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर दॅट या कंजंक्शनचा वापर करायचा आहे. जर समजा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यामध्ये काही ॲडव्हर्ब्स आले असतील, टाइम दाखवणारे किंवा प्लेस दाखवणारे, तर त्यामध्ये बदल करायचे. दिस असेल तर दॅट, देज असेल तर दोज, हिअर असेल तर देअर, नाव असेल तर देन, जस्ट असेल तर देन, ॲगो असेल तर बिफोर, दस असेल तर सो, लास्ट असेल तर प्रिव्हियस, नेक्स्ट असेल तर द फॉलोविंग, टुडे दॅट डे, टुनाईट दॅट नाईट, टुमॉरो द नेक्स्ट डे किंवा द फॉलोविंग डे, येस्टरडे द प्रिव्हियस डे,
द डे बिफोर. अशा प्रकारे ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम अँड प्लेसमध्ये आपल्याला बदल करायचे आहेत. हे बदल का करायचे? कारण ज्यावेळी वाक्याचा उच्चार झालाय आणि ज्यावेळी वाक्य सांगतोय त्यामध्ये काळाचा गॅप आहे आणि ही काळाची दूरी दाखवण्यासाठी, या टाइमचा गॅप दाखवण्यासाठी आपण ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम आणि प्लेस बदलतोय. आता काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. ॲझर्टिव्ह सेंटेन्स, ही सेड आय एम हॅपी. आता हे वाक्य जे आहे यातलं रिपोर्टेड स्पीच जे आहे ते आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. इथं सेड म्हटलंय. जर रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्याचा आपल्याला टेन्स बदलायचा आहे. कोण म्हणतंय तर ही सेड, कारण इथं टोल वापरण्याची गरज नाही, कारण कुणाला म्हटलंय हे इथं सांगितलेलं नाहीये. मग हे सेड, ही सेड असंच आपण ठेवणार. ही सेड दॅट, कंजंक्शन वापरणार, दॅट कॉमा आपण डिलीट करणार. आय एम हॅपी तर त्याचं होईल ही वॉज हॅपी. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर आपण सिंपल पास्ट बनवलं, ही वॉज हॅपी. प्रोनाउन पण चेंज केलं. आयचं ऐवजी आपण वापरला ही, कारण आपल्याला प्रोनाउन्स चेंज करावे लागतात. आता दुसरा एक व्यक्ती सांगतोय कोणतरी, ही सेड, तो असं म्हणाला की तो आनंदी होता. शी सेड आय हॅव फिनिश्ड माय वर्क. पुन्हा सेम प्रकारचं वाक्य आहे. शी सेड दॅट, शी सेड दॅट. आता हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे तर आय हॅव फिनिश्ड माय वर्क प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर आपण काय करणार, पास्ट परफेक्ट टेन्स करणार. मग काय होईल तर शी हॅड फिनिश्ड. मायचं होईल हर वर्क. शी हॅड फिनिश्ड हर वर्क. आता सिंपल फ्युचर टेन्स एक वाक्य घेऊ आपण. शी सेड आय विल गो टुमॉरो. आता या वाक्यामध्ये जे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य आहे त्याचा टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स. आणि सिंपल फ्युचर टेन्स असेल तर आपण त्यासाठी वापरतो वुडचा वापर करतो आपण. शी सेड दॅट, शी सेड दॅट शी वुड गो द नेक्स्ट डे. या ठिकाणी जे ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे ते बदललंय. टुमॉरोच्या ऐवजी आपण वापरलंय द नेक्स्ट डे. द टीचर सेड टू स्टुडंट्स द सन रायझेस इन द ईस्ट. आता या वाक्यामध्ये कोण बोललंय आणि कुणाशी बोललंय हे सांगितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण सेड टूच्या ऐवजी टोल्डचा वापर करणार. द टीचर told students that the sun rises in the east. आता रिपोर्टेड स्पीच मधलं वाक्य जो आहे ते वाक्याचा टेन्स बदललेला नाहीये, कारण हे वाक्य एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून या वाक्याचा टेन्स बदलणार नाही. कारण हे वाक्य कायमस्वरूपी सत्य राहणार आहे. ही सेज आय एम फाईन. आता या ठिकाणी हे वाक्य जे आहे हे याचा रिपोर्टिंग व्हर्ब आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. त्यामुळं रिपोर्टेड स्पीचचा काळ बदलणार नाही. ही सेज दॅट ही इज फाईन. She said, I can dance. She said that she could dance. कॅनच्या ऐवजी वापरला आपण could.
आय सेड आय मस्ट गो टुडे. ही सेड आय मस्ट गो टुडे. तर या वाक्याचं होईल ही सेड दॅट ही हॅड टू गो दॅट डे. टुडेच्या ऐवजी दॅट डे. ही सेड आय मस्ट बाय अ हाऊस. इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. इथं मेचा वापर करायचा कारण मस्टचं वाक्य झालेलं आहे. आय मे बाय अ हाऊस याचं होईल ही सेड दॅट ही माइट. मे असेल तर माइट बाय अ हाऊस. अशा प्रकारे आपण चेंज केलेला आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता आपण पाहूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. रिपोर्टिंग व्हर्ब याच्यामध्ये काय बदलायचं तर आस्कचा वापर करायचा आहे किंवा इन्क्वायर्डचा वापर करायचा आहे किंवा आपल्याला वंडर्ड वापरायचं आहे. क्वेश्चन मार्क रिमूव्ह करायचा आहे. द सेंटेन्स स्ट्रक्चर चेंजेस फ्रॉम अ क्वेश्चन टू अन ॲसर्टिव्ह सेंटेन्स ऑर स्टेटमेंट. म्हणजे जो काही क्वेश्चन असतो रिपोर्टेड स्पीचमधला त्याचं रूपांतर आपल्याला साध्या वाक्यामध्ये किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचे, स्टेटमेंटमध्ये करायचे. याचे दोन प्रकार पडतात. एक आहे येस नो टाईप क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्यामध्ये कंजक्शनचा वापर करायचा इफ किंवा वेदर. आणि जर WH क्वेश्चन असेल त्यामध्ये कंजक्शन वापरायचं आहे WH वर्ड. त्या वाक्यामध्ये जो काही WH वर्ड वापरलेला असतो त्याचाच वापर करायचा आहे. ही सेड टू मी डू यू लाईक कॉफी. आता हा प्रश्न आहे लगेच कळते आपल्याला कारण त्या क्वेश्चन मार्कचा वापर केलेला आहे आणि सेंटेन्स स्ट्रक्चर पण क्वेश्चनचं आहे. ही सेड टू मी. मग या ठिकाणी आपण वापरणार ही आस्क्ड मी. ही आस्क्ड मी इफ. कंजंक्शन वापरले इफ कारण येस नो टाईप क्वेश्चन आहे. जर क्वेश्चनची सुरुवात ऑक्झिलरी व्हर्बने झाली तर ते येस नो टाईप क्वेश्चन असतो. इफ आय लाईक्ड कॉफी. क्वेश्चन मार्क रिमूव्ह केलाय, डबल इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केलाय आणि वाक्याचा टेन्स बदललेला आहे. आय लाईक्ड कॉफी हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे आणि डू यू लाईक कॉफी हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आय से टू हिम डिड यू ईट लंच. आय आस्क्ड हिम वेदर. येस नो टाईप क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर आपण वापरू शकतो. आय आस्क्ड हिम वेदर ही हॅड ईटन लंच. आता क्वेश्चन जो आहे तो सिंपल पास्ट मधला आहे म्हणून आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. ही सेड विल यू पार्टिसिपेट. she asked whether she would participate. आता या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचा क्वेश्चन आहे आणि त्यामुळे आपण वुडचा वापर केलाय आणि क्वेश्चनचं स्ट्रक्चर वेगळं असतं. ज्यावेळेस आपण सब्जेक्ट आणि वर्ब यांची आदला बदली करतो त्यावेळेस ते साधं वाक्य होतं आणि साध्या वाक्यामध्ये जर सब्जेक्ट आणि वर्बची आदला बदली केली तर ते क्वेश्चन तयार होतं. त्यामुळे आपण स्टेटमेंटमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. ही आस्क्ड वेदर ही वुड पार्टिसिपेट.
आता काही WH क्वेश्चन्स आपण पाहूया. ही सेड टू मी व्हॉट आर यू व्हॉट आर यू डुईंग, इथं डुईंग पाहिजे. ही आस्क्ड मी what he asked me what I was doing. प्रेझेंट कंटिन्यूसचा क्वेश्चन आहे, त्यात आपण पास्ट कंटिन्यूस मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं. वाय आर यू लेट द टीचर सेड. आता इथं पण क्वेश्चन आहे. द टीचर आस्क्ड why I was late. Which book do you want? He asked. He asked which book you wanted. या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचा क्वेश्चन आहे, तर त्याचा आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये स्टेटमेंट तयार केलेलं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, विश असेल, तर त्या वाक्याला आपण इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. त्यामध्ये ऑर्डरचं जर वाक्य असेल तर त्यामध्ये ऑर्डर्ड, कमांडेड, टोल्ड अशा प्रकारचे रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहेत. रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड, आस्क्ड, बेग्ड. ॲडवाइस असेल तर ॲडवाइस्ड, अर्ज्ड, सजेस्टेड, वॉर्न्ड. यापैकी आपल्याला रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहेत. कंजंक्शन वापरायचं आहे. पॉझिटिव्ह वाक्य असेल तर टू इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू वर्ब आपल्याला वापरायचे आहे. आणि निगेटिव्ह वाक्य असेल तर नॉट टूचा वापर करायचा आहे. द टीचर सेड कीप क्वाइट. द टीचर ऑर्डर, ही ऑर्डर आहे म्हणून इथं वापरायचं आहे. द टीचर ऑर्डर्ड टू कीप क्वाइट. इथं कंजंक्शन वापरले टू आणि पुढच्या वाक्यामध्ये जे काही बेस वर्ब आहे ते आपण वापरले. द टीचर ऑर्डर्ड टू कीप क्वाइट. ही सेड टू मी डोंट मेक नॉईज. ही टोल्ड मी किंवा रिक्वेस्टेड मी पण आपण वापरू शकतो. ही टोल्ड मी नॉट टू मेक नॉईज. नॉट टू मेक नॉईज. आता हे निगेटिव्ह वाक्य असल्यामुळे डोंट वापरले. निगेटिव्ह वाक्य असल्यामुळे या ठिकाणी आपण नॉट टूचा वापर केलेला आहे. द डॉक्टर सेड डू नॉट स्मोक. आता डॉक्टरनी सजेशन दिलेलं आहे, तर मग काय होईल. द डॉक्टर सजेस्टेड किंवा ॲडवाइस्ड नॉट टू स्मोक. पुढचा जो प्रकार आहे तो आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ही सेड हुर्रा आय वन अ प्राइज. आता आपल्याला लगेच कळतं की हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य आहे, कारण या ठिकाणी एक्सक्लामेटरी मार्क वापरलेला आहे. मग इथं आनंद व्यक्त झालाय, मग आपण असं म्हणू शकतो ही एक्सक्लेम्ड विथ जॉय. जॉय
दॅट कंजंक्शन वापरायचं दॅट ही हॅड वन अ प्राइज. ही हॅड वन अ प्राइज. सिंपल पास्ट मधला वाक्य आहे, त्याचं आपण पास्ट परफेक्ट मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. ही हॅड वन अ प्राइज. द बॉय सेड अलास आय मेड अ मिस्टेक. आता या ठिकाणी थोडंसं दुःख व्यक्त केलेलं आहे कारण त्यांनी मिस्टेक केलेली आहे. द बॉय एक्सक्लेम्ड the boy exclaimed with regret that he had made a mistake. सिंपल पास्टचं वाक्य होतं, आपण पास्ट परफेक्ट बनवलंय. The girl said, "How cute the dog is." The girl said, "How cute the dog is." The girl exclaimed with wonder that. इथं रिपोर्टिंग वर्ब वापरले एक्सक्लेम्ड, कंजंक्शन वापरले दॅट, आणि जे पुढचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे त्याचं सिंपल किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं. द गर्ल एक्सक्लेम्ड विथ वंडर दॅट द डॉग वॉज व्हेरी क्यूट. टेन्स बदललाय. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं करायचं हे पाहिलं. त्याचे नियम कोणते असतात ते आपण पाहिले. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.